तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी बिगुल वाजलेले आहेत. मी आहे सावंतवाडीमध्ये महत्वपूर्ण लढत जी आहे नगर परिषदेमध्ये सावंतवाडी असेल, वेंगुर्ला असेल, हे दीपक केसरकर जे आमदार आहेत आणि माजी शालेय शिक्षण मंत्री यांच्या मतदारसंघामधील 2 नगर परिषदांच्या निवडणुका येतात. कणकवली नगर पंचायत निवडणूक होते, इथे पालकमंत्री नितेश राणे यांची प्रतिष्ठापना लागली आणि मालवणमध्ये नगर परिषदेमध्ये विद्यमान आमदार शिवसेनेचे निलेश राणे यांची प्रतिष्ठा जी आहे पणाला लागलेली पाहायला मिळते. या आजच्या संपूर्ण दिवसाच्या घडामोडी आणि एकंदर ह्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ज्या घडामोडी ज्या आहे समोर येत आहेत, आज पालकमंत्री नितेश राणे हे कणकवलीवरून थेट सावंतवाडीमध्ये डेरे दाखल झाले आणि सावंतवाडीमध्ये श्रीदेव पाटेकरांचं दर्शन घेत त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे, नारळ फोडलेला आहे आणि यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत घेत शिवसेनेचे स्थानिक आमदार जे आहेत दीपक केसरकर यांच्यावरच एक प्रश्नचिन्ह त्यांच्या बाबतीत उपस्थित केले. त्यांना आवाहन केलेलं आहे की राजघराण्याला ही जागा सोडण्यासाठी दीपक केसरकरांनी पुढे यावं, स्वतःचं मनाचं मोठेपण दाखवावं आणि दीपक केसरकरांनी ही जागा जी आहे स्वखुशीने नगराध्यक्षपदाची राजघराण्यातर्फे ज्या उभ्या आहेत श्रद्धाराजे भोसले यांना सोडण्यात यावी असं एक भावनिक आवाहन केलंय. राजघराण्याने दीपक केसरकरांना भरपूर काय दिलेलं आहे आणि आता हीच त्या उपकाराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ आहे याचं म्हटलेलं आहे. आणि याचबरोबर कणकवलीच्या जी युबीडी सेनेबरोबर शिंदे सेनेने जी जवळीक केलेली होती, शहर विकास आघाडीचे उमेदवार असलेले जिल्हा प्रमुख युबीडीचे संदेश पारकर यांना नगराध्यक्ष पदासाठी शिंदे सेनेने पाठिंबा दिल्यानंतर तळकोकणात मध्ये हलचल माचलेली होती. यावर भाष्य करताना नितेश राणेने म्हटलेलं आहे की जे संपूर्ण महाराष्ट्रात कोणी करू शकलं नाही ते नारायणराव राणे यांच्या कणकवलीमध्ये घडले आणि कणकवलीने करून दाखवलंय. कणकवलीमध्ये किंवा कणकवलीमुळे एकनाथ शिंदेची शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे सेना हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची किमया केली असा मार्मिक टोला जो आहे हा शिंदे शिवसेनेला लावलेला आहे. यावर भाष्य करताना दीपक केसरकरांनी म्हटलेलं आहे की आम्ही कधीही एकत्र येण्याचा प्रश्नच नाही आहे, मात्र आम्हाला या ठिकाणी युती हवी होती. मात्र नितेश राणेंवर त्यांनी एक थेट आरोप केलाय की नितेश राणेंनी आम्हाला युती संदर्भात काही विश्वासात घेतलं नाही. मी स्वतः रवींद्र चव्हाणांना भेटलो होतो, जिल्हा बँकेचे चेअरमन जेव्हा मनीष दळवी यांशी चर्चा केली होती, स्वतः नितेश राणेंना भेटलं होतो असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय. फक्त नितेश राणेंनी हे आम्हाला विश्वासात न घेता उमेदवारांची घोषणा केली, थेट नारळ फोडला आणि प्रचाराचा शुभारंभ कणकवलीमधून केला. या सगळ्या आरोप प्रत्यारोपाने आतापर्यंतचा निवडणुकाचा जो इतिहास आहे तो या नगर परिषदेच्या मध्ये गाजत चाललेला आहे. एकीकडे दोन्ही सत्ताधारी जे आहेत महायुती होणं आवश्यक असताना एकमेकांवर आरोपाच्या फैरी झडू लागलेल्या आहेत. याच्या पलीकडे उद्धव ठाकरे सेना असेल, काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडी ही संपूर्ण जिल्ह्यात महाविकास आघाडी पण फिसकटलेली पाहायला मिळते. कणकवलीमध्ये मात्र भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी अशी युती झालेली पाहायला मिळते. एक जागा जी आहे जिल्हाध्यक्ष आहेत अभित नाईक यांना नगरसेवक पदाची एक जागा आहे ती भाजपच्या वतीने कणकवलीमध्ये सोडण्यात आलेली आहे. शिंदे सेनेला काही जागा या शहर विकास आघाडीमधून सुटल्याची बातमी येते. यामुळे आज अजून एक राजकारणामध्ये की आज रात्री शिवसेनेचे आमदार निलेश राणे हे राजन तेली जे शिवसेनेमध्ये डेरे दाखल झालेले होते, राजन तेली यांच्या घरी स्नेहभोजनाला जाण्याची शक्यता आहे आणि रात्री 8 ते 8:30 दरम्यान हे स्नेहभोजन होणार आहे. त्यामुळे सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. निलेश राणे राजन तेलीच्या घरी स्नेहभोजनासाठी गेल्यानंतर तिथे काय घडामोडी घडतात, उबाटा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्या स्नेहभोजनाला जातात का, विशेषतः वैभव नाईक यांची उपस्थिती तिथे राहते का, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र सुशांत सावंत जे नगरसेवक पदाचे उबाटाचे आहेत हे कट्टर राणेंचे विरोधक मानले जाते.
हे तिथे उपस्थित राहतात का, याकडे सगळ्या अवघ्या महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या ठिकाणी निलेश राणे नगरसेवक असतील, आपले पदाधिकारी असतील, आपले कार्यकर्ते असतील, यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज रात्रीच्या या स्नेहभोजनाकडे संपूर्ण राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष जे आहे लागून राहिलेलं पाहायला मिळतंय. या सावंतवाडी नंतर वेंगुर्ल्यामध्ये जातोय. वेंगुर्ल्यामध्ये पण काँग्रेसच्या विलास गावडे आणि उमेदवारी अर्ज दाखल महाविकास आघाडी जी आहे ही संपुष्टात आणलेली आहे. दुसरीकडे उबाटाचे संदेश निकम यांनी पण वेंगुर्ल्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे उबाटाचे संदेश निकम असेल, काँग्रेसचे विलास गावडे असतील, विद्यमान माजी नगराध्यक्ष असलेले भाजपचे राजन गिरप यांना इथे उमेदवारी भाजपने दिलेल्या नगराध्यक्ष पदासाठी, आणि चौथा जो उमेदवार आहे ते शिंदे सेनेचे नागेश उर्फ पिंट्या गावडे, अशी चौरंगी लढत जी आहे ती विशेषतः वेंगुर्ल्यामध्ये होताना पाहायला मिळते. खरं तर वेंगुर्ल्यामध्ये प्रतिष्ठापणाला लागली आहे ती मनीष दळवी यांची, आणि मनीष दळवी यांनी या ठिकाणी कंबर खचलेली पाहायला मिळते. भाजपची इथे प्रतिष्ठा लागली आहे. सावंतवाडीमध्ये विशाल परब असतील आणि वेंगुर्ल्यामध्ये वेंगुर्ला सावंतवाडीमध्ये विशाल परबांची जी आहे ही प्रतिष्ठा प्राणाला लागलेली पाहायला मिळते. मालवणच्या बाबतीत निलेश राणेने कंबर घातलेली आहे आणि मालवणमध्ये भाजपच्या शिल्पाक होत असतील विरुद्ध ठाकरे सेना विरुद्ध शिंदे शिवसेना, अशी थेट लढत होताना पाहायला मिळते. एकंदर संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये युती आणि आघाडी फिसकटल्या आहेत आणि प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे स्वबळाचा नारा तळ कोकणात तरी आता तरी पाहायला मिळतोय. 3 दिवस अजून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आहेत. 21 तारीख नंतर चित्र स्पष्ट होईल. तुर्तास येथेच थांबतोय. कॅमेरामॅन वेदांसह भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग, सावंतवाडी.